गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला ऍक्शन द्या भाई. जय गणपती बाप्पा. आई माऊलीचा, आई एकविरेचा, अमल बुवा की, कोली मामा. उतरा उतरा लवकर उतरा. भाई आले, मोरे आले. चले अभय आला, राजा आला, नाना महाराज आलेले आहेत. जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा आला, माया आला आमचा, मंगेशजी आले, पन्नू आला, पन्नू. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. चला यंग ब्रिगेड आली. चला सत्यम या. नमस्कार नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. चलो नहीं चल रहा है सर. लाइव लाइव नहीं, मतलब शूटिंग कर रहे हैं. अच्छा करेगा अभी वो सब लाइव डालेंगे अभी यूट्यूब. कौन सा चैनल? नमस्कार मित्रांनो. आता आम्ही बिर्ला मंदिर शाळावरून गणपती बाप्पा पाली येथे आता आलेलो आहोत. आम्ही आताच बसमधून उतरलोय आणि पूर्ण आम्ही JSW कंपनी प्रोडक्शन डिपार्टमेंटची आमची आज पिकनिक आहे. आणि आता पालीच्या बलेश्वरचं आम्ही दर्शन करणार. त्यानंतर आम्ही नारायणी धाम लोणावळा येथे जाणार आणि त्याच्यानंतर आई माऊली एकविरा आणि त्याच्यानंतर तिथून नंतर मग आम्ही पुन्हा कॉलनीकडे येणार. चला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. घेतलं असेल चाल. नाही तिकडे येत नाही. अरे तुम्हाला घेतले आहेत लाईन मध्ये. तुमची आहे आपली गँग आली आहे. इथे बघा रे जसं यार. नाही काय रे गर्दी काय नाही, मस्त एकदम. नाही सुंदर दर्शन. चला मुख्य प्रवेशद्वार.
घंटा हा. बेल दिसतोय ना, हा. तो पोर्तुगीजांकडनं चिमाजी अप्पाने हे होतं जिंकलं होतं ते. आणि हे असलं एक इथे आहे आणि एक भीमाशंकरला पण आहे. भीमाशंकरला आहे, बरोबर हा, आहे. भीमाशंकरला अजून असे बरेच ठिकाणी आहेत. तर ते हे घंटीचं महत्व. मित्रांनो, कळलं तुम्हाला? बडे साहेबांनी आपल्याला सांगितलं जो घंटा जो आहे त्या घंटेचा इतिहास आपल्याला त्यांनी शॉर्टकट मध्ये सांगितलेला आहे. आणि समोर आपलं हे आहे. सरसगड किल्ला आहे आणि ह्याच्या बॅक साईडला आपला सुधागड किल्ला आहे. आणि आता आपण कारल्याची लेणी बघायला चाललोय. तर इथून असं पुढे गेलं की ठाण्याले लेणी पण आहे. आणि परत इथून थोडं पुढे गेलं की खरसांबळे केव्स, तिथे एक तर आपल्या बुद्धिस्ट लोकांचं जे आहे की आपला व्यापार जेव्हा व्हायचा तेव्हा मेन रेवदंडा म्हणजे आपल्या रेवदंड्यातनं तिथे पण आपले बुद्धिस्ट लेणी आहे. तिथून नदी मार्गे रोह्यापर्यंत यायची आणि मग तामिळ मार्गे किंवा ह्या रूट मार्गे असे ते लोक जायचे. तर तिथे ते व्यापारी मार्गेमध्ये आपले लेण्या आहेत. तर आपण आता आपल्या कारल्या लेणीला जाणारच आहोत. पण इथे आजूबाजूला अजून काय काय लेणी आहेत ते मी तुम्हाला सांगतो. ठाण्याले लेणी आहे, खडसांबळे लेणी आहे, कारला लेणी आहे. कारला लेणीच्या बरोबर ऑपोजिटला भाजे लेणी आहे. आणि कारला लेणीच्या बॅक साईडला म्हणजे राजमाची किल्ल्याच्या मागे कोंडाणा लेणी आहे. आणि सगळ्यात जुनं जे केव म्हणजे इसवी सन म्हणजे बिफोर क्राइस्ट 200 इयर्स म्हणजे 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे त्या कारल्या लेणीला. तर तिथे बेडसे म्हणून एक दोन हे तर ह्या सगळ्या लेणी आहेत. तर आपण मेन आता कारला लेणी आणि जमलं तर भाजे लेणी बघूया. ठीक आहे. छान माहिती सांगितलेली आहे. धन्यवाद. मोरया मंगल मूर्ती उंदीर मामा की अमोल बुवा की पॉवर, सेंटर ऑफ पॉवर तिथे आहे. काही शंकराच्या मंदिराच्या बाजूला तुम्हाला मगरी दिसतील. इकडे वा. तर ते मगरी आहेत ते पण सेंटर ऑफ पॉवर. ओके. हा, तर आणि काही ठिकाणी आपल्याला काय म्हणतात त्याला वरह दिसतील. दॅट इज ऑल्सो सेंटर ऑफ पॉवर. रा सगळे रा मोरया. दर्शन करून आलेली आहेत आमची मंडळी सगळी. वरती वाहतूक जी होत होती त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी. आणि ह्याच्या बाजूला सुधागड किल्ला आहे मागे आणि ठाणाले लेणी आहेत, खरसांबळे लेणी आहेत. तर आपल्याला म्हणजे वरून पुण्यातनं खाली पण उतरता येते. हा पूर्ण बॅक साईडचा रेंज आहे, तो मागे पूर्ण हे आहे लोणावळाची रेंज आहे. मग तिथून खाली लोक यायची.
तर हे ह्या किल्ल्यावरनं कैलबेला म्हणून अजून एक ह्याचं नाव काय, ह्याचं नाव काय? हा सरसगड. सरसगड. ओके, बरं. हा. तर ह्या तुम्ही कधी गेलेत का सरसगडला वरती? मी नाही गेलोय, हा गेलेला हा, आहे. प्रणय गेला होता. माझं राहिलंय, पण खूप सुंदर किल्ला आहे, खूप चांगले पायऱ्या आहेत आणि आता गड संवर्धन वाल्या लोकांनी तिथे खूप चांगली दरवाजा वगैरे बनवून ठेवलेले हो ना. आणि सुधागड सुधागड इथून ह्याच्या मागे आहे सुधागड. हा, ह्या साईडला पुढे जाऊन असं डावीकडे. आणि देवीचं मंदिर जे कुठे आहे ते? ते सुधागडला भोराई देवीचं मंदिर भोराई आहे. भोराई देवीचं. भोराई हा. देवीचं मंदिर सुधागडला आहे. आणि कारण तिथे भाऊ माझा गेला होता नवरात्रात, तिथे. चांगलं. आणि नवरात्रात ते भोर गेला होता. संस्थानांचं एक वाडा पण आहे तिथे. ओके ओके. मग ते भोर संस्थान आहे म्हणून त्या देवीचं नाव भोराई ठेवलेलं आहे. आता ते हा, एवढा नाही, माहिती बरोबर. नाही. नाही, तसंच आहे. गणपती बाप्पा. जोरदार ताली हो अरे ब्लॉग चालू करताय. नाही असंच. नमस्कार मंडळी. आता आम्ही आलो आहोत पालीला. पालीवरून निघालो आणि आता जांभूळपाड्याला आलो आहे. आपण पाहताय माझ्या पाठीमागे हा जांभूळपाड्याचा गणपतीचं मंदिर आहे, सिद्धलक्ष्मी महागणपती मंदिर. आणि आता आम्ही गणपतीचं दर्शन करतो आहे. त्याच्यानंतर आम्ही इथेच नाश्ता करणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही एकविरेज करता निघणार आहोत. चला तर भेटूया मग. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. 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 चला.
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु साईनाथ महाराज की जय. दीक्षित भोजनालय. हा 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 ओके. त्याच्यात भटजीचं काम करतात. हो काय. नमस्कार. दीक्षित खाणार. नमस्कार मंडळी, आम्ही एकवेळेला आलेलो आहोत आणि हे पहा, या ठिकाणी आम्हाला रूम मिळालेली आहे पाठी इकडे अशी. आणि माझ्या पाठचा नजारा बघा, आई माऊलीचं डोंगर वरती आहे आणि आम्ही इकडे साईडला आम्हाला रूम मिळालेली आहे बघा. आणि इकडे जागा पण भरपूर आहे गाड्यांसाठी, पण आमची बस लांब असल्या कारणाने इकडे आणली नाहीत, तिला पार्किंगमध्ये ठेवलेली आहे. चला तर आता मित्रमंडळी आमची जेवणाची तयारी लागलेली आहे, पाहूया काय काय करतात ते, कोण काय काय तयारी करते ते बघूया. चला. भाई मोबाईलवर आहेत. व्हेरी गुड. आणि सगळे लसूण साफ करतात. ये देखो अभय पासवान जी आहे, ये मंगेश पाटेकर. दादा आता आम्ही मटण घेऊन आलोय. बरेच तर सलाडच्या पाठी लागलेले आहेत, कारण चकना बनवायचं त्यांना. आताच मटण आणलेलं आहे, 6 किलो मटण. 6 किलो मटण आणलेलं आहे आताच, बोकडाचं मटण. आणि आता मटण बनवणार इथे आमचा कुक आहे गणेश पाटील, फुल एक्सपिरियन्स कुक आहे. तो बाहेर पडलेला पण टाको, हा सोडायचा नाही. तो तिकडे समोर समोर. हा कौल. आणि हा बुद्धी जास्त वाटते, म्हणजे देवाकडे बुद्धी मागायची गरज नाही पडत. म्हणजे आज हो, म्हणजे आजपर्यंत नानाची बुद्धी वाढली नाही त्या कारण, म्हणून तो आज कौल खाणार आहे आणि बुद्धी वाढवणार आहे. बुद्धी मागत देवाकडे, आज बुद्धी मागते. चला. खेचून पण बघितली मी. हा काय मेनू चालू आहे गणेश पाटील? हा मेनू कसला आहे? मटणाचा ना. हे आमचे कुक आहेत, स्पेशल आणलेत लोणगरवरून गणेश पाटील. आणि त्यांना सहकार्य करतायत आमचे मनोहर कोटकर. एक आगरी आणि कोळी, म्हणजे आगरी कोळी पद्धतीचं मटण आज आम्हाला खायला मिळणार आहे. आगरी कोळी पद्धतीचं मटण. आजपर्यंत आगरी मटण बघितलं असाल, कोळी मटण बघितलं असाल, पण तुम्हाला आज आगरी कोळी मटण बघायला भेटणार. कारण का, हे आमचे कोळी आहेत दादा आणि हे आमचे आगरी दादा आहेत. धन्यवाद. हॅलो हॅलो. असा नागपूर कामाचं आहे बाकी. याचं लवकर लग्न होईल आता. बायको पण चांगली भेटली. हो हो, चांगली भेटेल. हा. आता इथं काम करते म्हणजे बायको त्याचं काम आणि हे काढील बरोबर. एकदा युट्यूबला बघितलं ना, बायको लगेच तयार होईल. हा बघू दे, आता चेहरा दाखवते. पाहायचं होतं ना. मिक्सर 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 हे राहते बाजूला. हा चालेल. थांब, सावकाश टाक. आरामात टाक. हे पण पीस टाक सगळं आतमध्ये आहे ते टाक. सगळं मी केलं
घरी कसं काम करतोस बघू दे बायकोच्या हाताशी. हाय सवय आहे दोन गाड्या समजते सगळ्याकडची फायरिंग व्यवस्थित ऍडजस्ट करायची आणि फोन करची. खाना बनना जब तक आ सकते हो हाँ चलो खाना बनने तक आ सकता है. ऐसा तिकडे आला. नमस्कार मित्रांनो, जय एकविरा. आता आम्ही एकविराला चढायला सुरुवात करतोय. पायऱ्यांनी न जाता आम्ही गाडीच्या मार्गाने चालत जातो. हे बघा, हा असा मार्ग आहे इथे. आता असे आम्ही चालत जाणार आहोत. दिसणार हा बघ, दिस आता चल. आय मौलीचा उदो उदो. मित्रांनो, आपण पाहता या ठिकाणी इथपर्यंत गाड्या येतात. सर्व प्रकारच्या गाड्या येतात. ऑटो इथं असतात. इथे ऑटोवाले सुद्धा 150 रुपये घेतात जायचे यायचे. आणि ह्या प्रायव्हेट गाड्या इथे आहे. पार्किंग बघा, त्या ठिकाणी शौचालय आहे. आणि आता दुकानांची योजना चालू होते. हा, गर्दी आज संडे आहे ना. अरे टोपी घे पाहिजे. घे. आणि आता एक द्या. आमचे मित्र राकेश तांबरेजी टोपी घेत आहेत. घ्या. ती होते सगळी स्ट्रेचेबल आहे ती. हा, जय कोहली. एक टोपी. हो 50 रुपये एक टोपी. बरोबर. ऐक ना, हो ना. इधर खाने का ठंडा और मीठा फल बोलो, राम फल बोलो. इधर कंदमूल 50 दे. 50 6 पीस आहे, 100 ला 14 आहे. दे 50 दे. चला, टप्पाला आहे तिकडे. लेफ्ट जाने वाले उधर. फुल गर्दी संडे.
या भाविकांचं दर्शन झालेलं आहे. तर भाविकांनी गर्दी चला आई मौलीचा उदो उदो थकले. रिलॅक्स व्हा. नंतर नंतर खाली होतो. ठीक आहे चला. गिरा तो नहीं ना बाबा लई गर्दी. हा एक टप्पर आला जातो. आता आम्ही कळस दर्शन करणार आता. चला मग आपण आज जाणार असतं तर मूर्तीचा फायदा. मला माहिती नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहे हा जो भक्त आहे त्याचं एक नवस होता की मी असा गुडघे टेकत टेकत मी देवीच्या मंदिरापर्यंत जाईन आणि त्या पायथ्यापासून पूर्ण इथपर्यंत चालत आलेला आहे. असे अनेक भाविक या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नमस्कार, कोणी झोपून पूर्ण पायऱ्या पार करतो, तर कोणी असं कोणी मेणबत्त्या पूर्ण लावतो, अशी सुद्धा बरेच भाविक येतात. अशा तऱ्हेने वरती पोहोचतोय. माझ्यासोबत आमचे मित्र राकेश फॅमिलीचा होतो आणि इथे खूप गर्दी आहे आणि कळस दर्शन तुम्ही पहिलं घ्या. आज रविवार आणि गर्दी बघा मित्रांनो किती आहे ती. सॉरी मी गाईड. बघा ही सगळी दर्शन रांग आहे. यांना कमीत कमी 2 ते 3 तास तरी या लोकांना दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. बघा खूप गर्दी असल्या कारणाने आम्ही त्याचा समोरीकडनं दर्शन करतो. मुखदर्शन कारला लेडी प्रवेश डबल लाईन करा, डबल लाईन करा. खूप गर्दी आहे.
जय एकविरा. आणि आता आमचा हे झालेलं आहे दर्शन, बाहेरून कळस दर्शन केलेलं आहे आणि आता आम्ही उतरतोय खाली. जय एकविरा. नमस्कार, जय एकविरा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जय एकविरा असं लिहा. जय एकविरा.